घरासाठी, नवीन किचन साठी नवीन सामान आणायचं. आणि पसारा बघितला का किती, बापरे. तर पूजेसाठी 2 समया घेतलेले, आम्ही ना कुकर पण घेतलेले. सर्वात मेन गोष्ट आम्ही किचनचं सामान सर्व किचन मध्ये आणलेलं आहे. आपल्याला फिश बनवायसाठी मस्त पैकी पॅन पण आणलेला आहे. आईसाठी काय करायला पातेलं आणि 2 वाईनचे ग्लास आणलेले. हे गाइस, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर माझ्या मागे ना तुम्हाला खूप सारा पसारा दिसत असेल. तर हा पसारा आहे ना आम्हाला सर्व मोडायला जायचंय आणि आपल्या नवीन घरासाठी, नवीन किचन साठी नवीन सामान आणायचंय. आणि पसारा बघितला का किती, बापरे. मम्मीचा संसार आहे. लग्नात भेटलेले भांडे कुंडे मम्मीने ते कधीच वापरले नाही. आता नवीन घरात जायची वेळ आली आहे तेव्हा आम्ही ते सगळे मोडतोय आणि नवीन भांडे करून घेतोय कॉम्पॅक्ट साईज मध्ये आणि म्हणजे कमी क्वांटिटी मध्ये ऍक्च्युली. आणि सर्व सेम करायचे भांडे, म्हणजे सगळं सेम दिसलं पाहिजे. डब्बा, पातेलं वगैरे सर्व सेम. पप्पा बसले तिथं, अमोल भाऊ, जयराम भाऊ सर्व आलेले. आता सर्व उचलायचे. स्कूबीला बघ ना किती एन्जॉय आलेला आहे. मस्त इकडं घुसती तिकडं घुसती, सगळ्याच्यात जाऊन बघतीये. एन्जॉय नाही आला, तिला इंटरेस्ट आला ऍक्च्युली. हो किती छान दिसतंय. म्हणलं की मला कळून जातं, ते नाही म्हणले मला कळून तू आले मी तुला उलट म्हणणार होती, वाव हे शर्ट लय छान दिसतंय. जयराम भाऊचा ब्लॉग, त्याचाच ब्लॉग हर्षद एडिट करून देतो. आमचा पेशंट, हात बरा आहे का पेशंटचा? बरा आहे भाऊ. घ्या डोक्यावर एक चला चला ना. नाही हे पण न्यायचंय तुम्हाला सर्व, मग त्याच्यासाठीच बोलवलंय तुम्हाला. हा देईन चला. तर आता आहे ना आम्ही सर्व सामान इथे बाहेर आणून ठेवतोय. आता ऋषी गाडी घेऊन येणार. होप सो सर्व सामान आहे ना गाडीमध्ये बसला पाहिजे. खूप सारा राडा आहे बाबा, खूप सारा. इथे इतका पसारा आहे ना. आणि हे तर फक्त भांडच काढतोय आम्ही, बाकीचे असं बिनकामाच्या वस्तू जर काढल्या ना तर खूप निघणार आहे. इथं पण भांडे, अजून एक बोध आहे मोठा, खूप आहेत. आपली स्कॉर्पिओ पण आलेली आहे, एक्सेल 6 पण आलेली आहे. सर्व सामान आम्हाला एक्सेल 6 मध्ये बसवायचं आहे. एक्सेल 6 मस्त वॉश करून लावून दिलेली होती, पण ती लावून आहे ना पूर्ण खराब झालेली आहे. इतक्या गाड्या झाल्या, चालवायला मेंबर कमी झालेले, टाइम नाही. आता सर्व सामान आम्ही एक्सेल 6 मध्ये बसवलेलं आहे. आता फक्त बसायला जागा उरली पाहिजे. उरलेली इथं 2 सीट रिकामे आहे, समोर 2 सीट रिकामे आहे. आता सर्व सामान वगैरे घेऊन आम्ही आलेलो आहे भांड्यांच्या दुकानमध्ये. आणि आम्हाला आहे ना हे मोडायचे पण आहे आणि नवीन खूप छान भांडे घ्यायचे. तर पूजेसाठी 2 समया घेतलेल्या आहे. इथे ना 3 कढई घेतलेली आम्ही, 2 पितळाच्या घेतलेल्या आहे, एक मोठी एक छोटी आणि मीडियम साईजची ना ही स्टीलची घेतलेली आम्ही. ताट घेतलेले या ठिकाणी, ताट, वाट्या आणि ह्या ज्या प्लेट्स आहे ना त्या आम्ही एकदम सेम घेतलेल्या आहे. अजून आम्हाला ग्लास सेम भेटलेले नाहीये, सो ते शोधायला गेलेले. आणि पातेलं घेतलेले बिर्याणी करायला. तांब्याच्या टाकीतलं वगैरे पाणी पिणं चांगलं राहतं ना, त्यासाठी आम्ही एक तांब्याचा, काय बोलतो याला, गडू घेतलेलं आहे. गडू आहे ना, मस्त नळ वगैरे पण आहे. आम्ही एवढं जास्त सामान घेतलेलं आहे ना, काहीच समजत नाहीये कुठं काय कुठं काय. आणि आम्ही ना कुकर पण घेतलेले. सर्वात मेन गोष्ट होती आमची कुकर, कारण की ना आमचं कुकर इतकं अँटिक होतं ना, ते लावलं की पूर्ण गॅस ओटा खराब व्हायचा. तर फायनली आता एक 5 लिटरचं कुकर घेतलेलं आहे आणि एक 3 लिटरचं कुकर घेतलेलं, ते पण सेम वाले. ताट, वाट्या, डिशा सर्व सेम घेतलेले. आणि हे डब्बे घेतलेले, हे 5 डब्बे घेतलेले, बिपडे ठेवायला आणि हे धुतलेले भांडे ठेवायला. आणि हे जारचं स्टँड. हो एवढा मोठा पसारा घेतलाय. आता लय जेवायचं, लय दाबून खायचं, लय लगे एवढं मोठं सगळे घेतलेले. आता याच्यात बनवायचं आणि खायचं. फीस करायसाठी ना मी तवा पण घेतलेला आहे. कुठे गेला तो आहे वाटतं. नाही ते मिल्टनचं आहे. मिल्टनचं काय घेतलं पण आपण, हे हॉटस्पॉट. हा पोळ्या ठेवायचंय. हे बघा हा इकडे तवा, हा फिश करायसाठी तवा बी घेतलेला आहे, कढई बी घेतलेली आहे. मोठं बिर्याणी करायला पातेलं घेतलेलं आहे मोठं. हा जयराम भाऊ नॉनव्हेज करणे म्हणतात नाही ना, कुठले ते आता तुम्हाला बोलवणारच नाही नॉनव्हेज केल्यावर. सगळं घेतलेलं आहे, खिसणी बिसणी, पकड बिकड सगळं, चमचे, ताट, वाट्या. बापरे बाप, तेल लावायचं नसतं पोळ्यांना, ते पण घेतलेलं आहे आम्ही. तर आपली स्कॉर्पिओन पण आलेली आहे. ऋषी, शिवादादा, अमोल भाऊ सगळे आलेले. हा सर्व संसार न्यायला घरी. सर्व सामान घेऊन झालेलं आहे. बस आता आहे ना बिल करणं चालू आहे. म्हणजे आम्ही मोडायसाठी पण सामान आणलेलं ना, ते मायनस करायचे, थोडाफार भाव वगैरे करायचा आहे आणि मग सर्व सामान घरी घेऊन जायचं आहे. तर एकदम भारी बनवून आलाय. बापरे, हेअरकट, दाढी बिडी करून खूप छोटा दिसतोय. डायरेक्ट 5-6 वर्ष मायनस. 18 वय माझं. हे सर्व सामान घेतलेले, हे डब्बे
अरे बाप, आता उलट आहे. ग्लास पण आहे त्याच्यात. हा काय पाणी प्यायला हा, पाणी प्यायचंय रे. हे बघ, हे ठेवलं आपल्याला पाणी भरायला. आता माठ नाही ठेवणार ना मग? हा, हे ठेवलं तर उन्हाळ्यात ठेवावं लागेल. तर आता आम्ही सर्व चाललेलो आहे प्लांट घ्यायला, आर्टिफिशियल प्लांट घ्यायला. पप्पा तो एकच चालू आहे. पप्पा घेतलंय तिथं, क्या घेतलंय करेंगे तिथं, बचा के. घेतलंय तिथं. इथे ना खूप सारे आर्टिफिशियल. पप्पाला आहे ना, म्हणजे भविष्यात म्हणजे जेव्हा पण आपलं लग्न होईल 1-2 वर्षांनी, ते लग्न आहे ना एकदम मोठं करणं आहे, म्हणून पप्पा पैसे वाचू राहिले. आता कळलं मला, नाही तर हर्षदचं करणं आहे मोठं. हर्षदच लावून द्यायचंय लग्न आधी. हे या साईडला आहे प्लांट सर्व. आता भांडे बिंडे झालेले आहे आणि आता आहे ना मला आर्टिफिशियल प्लांट्स घ्यायचे आहेत खूप सारे. इतके घेतोय तरी पण प्रत्येक शब्दाला टोकणं इम्पॉर्टंट नसतं ना. कसे भाऊ केळीचं झाड काय मोठं होईल का खूप? मी बघितलं ते एकदम सुंदर फोटो. घेऊन सगळे चला आपल्या आपल्या गाडीत. जे लोक या गाडीत आलेले ते लोक या गाडीत येतील. आम्ही त्या गाडीत आलेले, घर संसार मांडून आम्ही त्याच गाडीत जाणार. कारे शाळांनो एकटे एकटे खाऊ लागले इथं बसून मस्त. आले आम्ही नवीन घरी. भाग लागले. ए मारलं तुला, टच पण नाही झालं, तुला टच पण नव्हतं झालं. ए शिगान चल चल घे सारे भांडेवरती. चल चल पटकन. एवढी बॉडी ना. अंधार अंधार काय वाटतंय? कुठं अंधार वाटतोय? चला सर्व सामान घ्या पटापटावरती. आईने तर त्यांचे कुकर घेतले हो. डबडे घ्या, डब्बे सब संसार निकालो बाहेर. तर आता आम्ही किचनचं सामान सर्व किचन मध्ये आणलेलं आहे आणि आम्हाला हे सर्व ना आताच लावून द्यायचंय म्हणजे बेसिकली फक्त ठेवून द्यायचं आहे कप्प्यांमध्ये. कारण की ना वरती जर असंच ठेवलं तर तो पसारा पण दिसेल आणि त्यावर खूप जास्त धूळ दिसेल. बघ ना काय काय सामान आणलं. हे बघ आपल्याला फिश बनवायसाठी मस्त पैकी पॅन पण आणलेला आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी आणल्या फक्त यांनी बनवून ना द्या. ओव्हन बिवन सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. आम्ही खायसाठी ताट पण आणलेले. तू फक्त खाऊ नको मग तुला बघ. नाही बट मी चमचे कन्सिडर करणार आहे मला खाण्यासाठी. हे मला कोणतं ताट आणलं तुम्ही दाखवा. हे ताट आहे ना, हे 2च आहे. अरे 7 ताट आहे. हे बघ एक ग्लास. हे अरे मला मी म्हणलं होतं मला वेगळं का पाहिजे तुला? एक सेपरेट ताट पाहिजे होतं माझं मला मोठं आणू का अजून? अरे वेगळं ताटा नाही होतं एक. तुला मोठं ताट पाहिजे होतं का अजून? मोठं नाही छोटं पण. हे बघ हे पाणी प्यायला किती सुंदर ग्लास आहे कॉपरचे. ओके. आणि हे बघ दूध तापवायला, चहा करायला. हे होतं ना तुमच्याकडे पहिलं पण? ते झाकणीवालं नव्हतं, ते छोटं होतं खूप. आणि मम्मीला चहा करायला तेच आहे ना. नाही नाही चहा करायचं वेगळं आहे पातेलं. कुठे गेलं? हे मम्मी हे काय ग? म्हणजे वरती पाणी घेऊन जायचं त्याच्यात जेवताना घ्यायचं? पप्पाच्या बेडरूम मध्ये घेऊन जायला. हे बघ हे इथं आईसाठी चहा करायला पातेलं. आता परत एकदा थोडीफार साफसफाई झालेली. रोज थोडी 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 साफसफाई होती. रोज जास्त घाण होती. आता सोफा वगैरे ना पॉलिथिनने पॅक केलेलं आहे कारण की आता परत इथे खूप सारी धूळ होणार आहे. कारण हे जे अँगल आहे ना हे अजून इथे येणार आहे. तर त्यासाठी ना इथे होल पाडायचे मोठे मोठे. त्याची इतकी धूळ उडते ना पूर्ण घर खराब होतं. त्यामुळे आम्ही हे सर्व पॉलिथिनने पॅक केलेलं आहे यावेळेस. मेन म्हणजे आता ऋषीला सांग नाही की हा काही काढू नको बाबा. ऋषीला एकदा सांगून द्यायचंय की हे होल पडेपर्यंत आहे ना तू इथलं काहीच काढू नको. आता नवीन घरी ना खूप सारं सामान आणून ठेवलेलं आहे. आता तरी इथून जाऊच वाटत नाही. हर्षद तर मस्त ते झुल्यावर मस्त झोपला होता फोन बघत बघत. गाडी टाकल्यावर तर अजूनच भारी. संध्याकाळच्या टायमाला मस्त तिथं बसायचं एकदम रात्रीला असं मस्त एडिट बिडिट करत बसायचं. एकदम रिलॅक्स वाटतं. मी इकडे राहिल्यावर तसंच करणार. ब्लॉग एडिट तिकडच करत जाईल मस्त बस. करत जाशील का पण ब्लॉग? मग म्हणजे हर्षद ब्लॉग करणार आहे. आता वाजले 9:30 आणि आता आहे ना आम्ही जेवण करतोय. आज आमच्या घरी बनलेली आहे टेस्टी टेस्टी मेथीची भाजी जी की हर्षदला खूप जास्त आवडते. चल पटकन चल 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 तुझ्या आवडीची भाजी. चल पटकन. अरे सकाळी ही भाजी नव्हती. सकाळी कोणती भाजी होती? करडीची भाजी होती. करडी आणि मेथी मध्ये किती फरक आहे. चल पटकन. तुम्ही एकच पद्धतीची बनवता ती भाजी. अरे एक पद्धतीची नाही 2 पद्धतीची. चल हा बघ किती मोठा फरक आहे. चल पटकन. आणि आम्हाला आहे ना नवीन घराकडून आज तर येऊच वाटत नव्हतं. एकतर तिथे आता सर्व सामान पण आलेलं आहे. मस्त सोफा आहे म्हणजे बसायला पण आहे. सर्व सामान पण आहे. असं तिथंच बसा वाटत होतं. पण काय करू लय भूक लागलेली होती. भुकेसाठी आम्हाला इकडे यावं लागलं.
स्वयंपाक बनवला, आता जेवण करतोय. आता ऋषी आलेला आहे बाहेरून आणि खूप सारा खर्च करून. खूप सारं काही नाही, एकदम स्वस्तात मस्त गोष्टी घेऊन आलोय. काय काय आणलं? हर्षदन तुझ्यासाठी आणलं होतं, Yes. लिप बाम माझ्यासाठी आणला होता आणि हे 2 वाईनचे ग्लास आणलेले. आम्ही वाईन पित नाही, बट आमच्या क्रॉकरी युनिट मध्ये ना त्या दिवशी आम्हाला आहे ना हे असं भेटलंच नव्हतं. वाव यार, मला हवे होते ग्लास. फायनली ना भेटलेलं आहे बघा. वाव, खूप सुंदर आहे. थँक्स गॉड भेटले. मी आता बीटरूटचं ज्यूस पित जाणार आहे. किती cute आहे. आणि 250 रुपयाला 2 भेटले. हा, एकदम छान आहे. किती भारी shape आहे. खूप सुंदर आहे. आपण असं ज्यूस पित जाऊ आतमध्ये. बरं मी कसं दिसतो तुला? गोरा गोरा दिसत आहे? गोरा पण दिसतोय, मस्त दिसायला एकदम. मी काय बोलले, 5 वर्ष मायनस झाले तुझ्या याच्यातले. अच्छा, म्हणजे 18 वर्षाचा दिसतोय रे मी. हो रे भाऊ तू. मग मला आता मुलगी बघावं लागेल लग्नासाठी. आणि जर तुला मूत्र स्प्रे पाहिजे होता ना, मला नव्हता पाहिजे. हा हर्षदसाठी मागितला होता मी. मला पण मारून दे जरा पाठीवर. आणि आपल्या थारमध्ये पण एक मूत्र स्प्रे होता, आपण लास्ट टाइम आणलेला. तो कुठे तो गेला? संपला कधीचा, एवढासा होता तो. बरं ठीक आहे, आम्हाला पण पाठीवर मारून देशील. ओके, वरती यायचं जेवायला. तुला जायचंय. आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि मी नाईट स्किन केअर पण केलेली आहे. घराच्या गडबडीमध्ये ना इतकी धावपळ होते, स्वतःकडे लक्षच दिलं जात नाही. आणि त्यातल्या त्यात आता गृहप्रवेश आहे, वास्तुशांती आहे, एकदम मस्त गृहप्रवेश करायचा आहे. सो त्यासाठी ना थोडीफार चेहऱ्याची काळजी घ्यावी लागेल, तोपर्यंत ग्लो करायचा आहे त्यासाठी. अँड नवीन घरासाठी खूप शॉपिंग बाकी आहे अजून. मीन्स किचन साठी ऑर्गनायझर वगैरे घ्यायचे आहे, अँड बेडरूमचे वॉर्डरोब जे आहेत त्याच्यासाठी पण ऑर्गनायझर घ्यायचे आहे. माझे जे खूप सारे ब्युटी प्रोडक्ट्स आहे, मेकअप्स आहेत, त्याला ऑर्गनायझर घ्यायचे आहे. बरीच शॉपिंग बाकी आहे. जर तुमच्याकडे काही आयडियाज असतील होम डेकोर साठी किंवा ऑर्गनायझर साठी तर प्लीज कमेंट मध्ये नक्की सांगा. मी नक्की चेक करेल त्या आणि मला सुद्धा हेल्प होईल. सो आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. आणि असेच आपला ब्लॉग बघत राहा, खूप सारं प्रेम देत राहा. भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. I'm falling fast, sitting here praying that this night's gonna last. You got it all on tap, I'm loving your vibe, always have your back.